आपल्याला पाहायला मिळतात. आता या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की जी पूर्व पाटील आहे ती तात्यासाहेबांचीच मुलगी आहे आणि आर्यन हा तिचा भाव आहे. अशा प्रोमोमधून आपल्याला ही गोष्ट समजते. आता येथे कॉन्ट्रोव्हर्सी अशी चालू झालेली आहे की तात्यासाहेबांना किती मुले होते, पण जेव्हा तात्यासाहेबांच्या घराला आग लागली होती त्या आगीमध्ये तात्यासाहेबांची बायको आणि पोरं त्या आगीत जळून खाक झालेले होते असं येथे दाखवण्यात आलेलं होतं. आणि तोच आरोप सत्यावर लावलेला गेला आहे की तात्यासाहेबांच्या मुलाबाळाला त्यानं जाळून मारलं. आता जर तात्यासाहेबांची मुलं खरंच जिवंत असतील तर मग सत्यावर लावलेला आरोप हा चुकीचा असणार आहे. आणि मित्रांनो, जर तात्यासाहेबांना अशी किती मुलं आहेत असाही कॉन्ट्रोवर्सी इथे आपल्याला दिसून येत आहे. परंतु मित्रांनो, येथे प्रेक्षकांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे. पण बरेच प्रेक्षक असेही सुद्धा म्हणतात की ज्याला मालिका बघायची असेल त्यांनी बघा, ज्याला बघायची नसेल त्यांनी बघा. कारण सत्य म्हणजेच हे एक इंटरेस्टिंग ट्रॅक चाललेला आहे. आता अनेक गोष्टी अशा पुढे येणार आहेत आणि त्या गोष्टी मंजू पुढं घेऊन येईल आणि जेणेकरून सत्याच आपल्याला इथे निर्दोष सुटका होताना दिसणार आहे. परंतु मित्रांनो, येथे अजून एक ट्विस्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे की आता सत्याने मम्मी साहेबांना एक चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही मंजूला घराबाहेर काढून दाखवा. आता मंजूकडे 2 आव्हान आहेत. एक मम्मी साहेब काय करतील नवीन प्लॅन आणि तात्यासाहेबांचा नवीन प्लॅन काय असेल. आता या सर्व गोष्टी आपल्याला लवकरच बघायला मिळतात. बाकी तुम्हाला हा नवीन प्रोमो कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.